शिवलीलामृत कथासार अध्याय 4. तर श्रोते हो, या अध्यायामध्ये आपण विमर्शन व कुमुद्वती आणि चंद्रसेन व श्रीकर यांची कथा श्रवण करणार आहोत. चला तर मग 4थ्या अध्यायाला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. तर श्रोते हो, सूत सांगतात, फार वर्षापूर्वी किरात देशात राजा विमर्शन अतिशय पराक्रमी होऊन गेला. पण तो अधर्माने वागायचा. मात्र त्याची शिवभक्ती अपार होती. एके दिवशी राणी कुमुद्वतीने त्यास विचारले, शिवाराधना करून पण तुम्ही अधर्माने का वागता? तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला. तो म्हणाला, मागील जन्मात मी कुत्रा होतो. काहीतरी खायला मिळेल या आशेने मी शिवमंदिरासमोर उभा राहिलो. त्या दिवशी महाशिवरात्री होती. पण द्वारपालाने त्याला काठीने मारले. मार चुकविण्यासाठी तो पळू लागला. त्यामुळे नकळत शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली गेली. परत मंदिरासमोर आला तेव्हा द्वारपालाने त्यास बाण मारला. शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला. त्या पुण्याईनेच आज हे वैभव उपभोगत आहे. पण श्वानाच्या अंगाचे मूळ दोष अजून गेलेले नाहीत, म्हणून मी आज हे दोषपूर्ण आचरण करतो. हे ऐकून राणी कुमुद्वतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले. तेव्हा राजाने तिला सांगितले की तू मागील जन्मी कपोती होतीस. एकदा भक्ष घेऊन जात असता तुझ्या मागे ससाणा लागला. जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस. नेमके ते शिवमंदिराचे शिखर होते. दमून तू शिखरावर बसलीस. त्याचवेळी ससाण्याने तुझ्यावर झडप घातली. त्या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला. उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले. तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सांगितले. अंतिम जन्मी मी व तू अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार असल्याचं राजाने राणीला सांगितलं. पुढे सुतमुनींनी चंद्रसेन राजाची कथा सांगितली. ते म्हणाले, चंद्रसेन राजा परम शिवभक्त होता. त्याचा मणिभद्र नावाचा एक मित्र होता. राजा सद्विवेकी असल्याने तो अजय होता. एके दिवशी मणिभद्रने राजाला एक मौल्यवान मणी भेट केला. त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली. त्यामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. पण तो कोणालाही शरण जात नव्हता. राजा त्या मौल्यवान मण्यामुळे शक्तिशाली आहे असे समजून सर्व राजे त्याला विरोध करून युद्ध करण्यास तयार झाले. पण राजाला युद्ध नको होते. त्यामुळे तो शिवशंभोला शरण गेला. पण बाहेर युद्ध सुरू होते, तर आतमध्ये राजाची शिवाराधना सुरू होती. ती पाहण्यासाठी जनता लोटली होती. त्यातच एक 6 वर्षाचा मुलगा श्रीकरही होता. शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपल्या घरी गेले. श्रीकरची आई पण त्याला घरी घेऊन आली. इकडे श्रीकरला शिवपूजा आठवली. त्याने तेथेच दगड मातीचे शिवलिंग करून त्याची तो पूजा करू लागला. आणि तो पूजेत इतका तल्लीन झाला की आई त्याला हाक मारतीये याकडे त्याचे लक्ष नव्हते. त्यामुळे आईने रागाने येऊन पाहिले तर हा दगड मातीत ध्यान लावून बसला होता. तिने रागाने त्याला ओढले व ती दगड माती उधळवून लावली. आपली शिवपूजा मोडली म्हणून श्रीकर रडू लागला, लोटांगण घालू लागला. शेवटी कंटाळून आई त्याला तिथेच सोडून निघून गेली. रडत रडत श्रीकर तिकडेच झोपला. स्वप्नात त्याला महादेवांनी दर्शन दिले. त्याच्यावर कृपा केली. त्याला रत्नखचित शिवमंदिर बांधून दिले. श्रीकरने शिवशंभोला आपल्या आईला क्षमा करून तिला दर्शन देण्यास सांगितले. तसे शिवशंभोने ते मान्य केले. आणि जेव्हा स्वप्नातून श्रीकर जागा झाला तेव्हा त्याला खरोखरच रत्नखचित शिवमंदिर आजूबाजूला दिसले आणि प्रत्यक्ष शिवशंभोही दिसले. आणि श्रीकर आपल्या आईला घेऊन आला. आईने शिवशंभोंना नमस्कार केला. त्याची भक्ती पाहून तिला भरून आले व न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेन यांना सांगितली. राजाही आश्चर्यचकित होऊन श्रीकरला भेटण्यासाठी आला. रत्नखचित शिवमंदिर व शिवपूजेत मग्न श्रीकर पाहून राजाला नवल वाटले. त्यानेही शिवशंभोला मनोभावे नमस्कार केला.
ही घटना शत्रुराजांना समजली. त्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले. त्यांनी युद्ध थांबवून शिवशंभोचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. चंद्रसेनालाही आनंद झाला. त्यामुळे शिवशंभो प्रसन्न झाला की काहीही घडू शकते. अशा प्रकारे श्रीकरचे कौतुक होत असता रामभक्त हनुमान तेथे प्रकट झाले. त्यांनी श्रीकरवर कृपादृष्टी करून त्याला अनुग्रहित केले. रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला भय कसले. श्रीकर व चंद्रसेन नित्य शिवाराधना करू लागले व अंती शिवपदास पोहोचले. या अध्यायाचे पठण करता आयु आरोग्य, धन व उत्तम पुत्र संतती प्राप्त होते. तर श्रोते हो, येथेच आपला शिवलीलामृत ग्रंथाचा 4था अध्याय समाप्त होतो. सांब सदा शिवार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम.